आज आपण पत्ता गोबी फ्राय कसा करायचा सांगणार आहोत. तर पत्ता गोबी खूप जणांना आवडत नाही, लहान लेकरांना तर बिलकुल आवडत नाही. पण अशा पद्धतीनं जर तुम्ही केलात ना, नक्कीच आवडेल. सर्वप्रथम गोबीला स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर बारीक बारीक कट करून घ्या, जशा पद्धतीनं मी बारीक कट केलेलं आहे तसं. त्यानंतर डायरेक्ट ऑइल टाकायचं आपल्याला 5 ते 6 टेबलस्पून. थोडं जास्त ऑइल वापरा, कारण आपल्याला गोबी वाफवून घ्यायची आहे. पहिलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, कारण खूप जण एकच वेळेस 2 वेळेस धुतात आणि लगेचच उकळत्या पाण्यात टाकतात आणि शिजवतात. आपल्याला शिजवायचं नाही आहे, त्यामुळे 4-5 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या चिरल्यानंतर. त्यानंतर तेलामध्ये आपल्याला बारीक कट केलेले 5-6 टेबलस्पूनमध्ये गोबी डायरेक्ट टाकायची आहे कट केलेली, आणि त्यामध्येच आपल्याला कांदा बारीक कट करून टाकायचा आहे. व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला थोड्या थोड्या वेळाने परतून घ्यायचे आहे, ज्यामुळं खालच्या साईडला जी गोबी आहे ती खाली करपू नये, खाली लागू नये. आणि जर करपली तर खूप घाण स्मेल येतो आणि करवट लागते. त्यामुळे ही काळजी घ्या की तुम्ही थोड्या थोड्या वेळाला सुरुवातीला परतून घ्या, नंतर थोड्या थोड्या वेळाला झाकण बंद करून ठेवा 2 मिनटासाठी. परत झाकण काढून परतून घ्या, परत 2 मिनटासाठी झाकण ठेवा, परत झाकण काढून परतून घ्या. असं आपल्याला एवढ्या वेळेस करायचे जोपर्यंत ही गोबी पूर्णपणे शिजणार नाही. तर मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे झाकण बंद करून आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे. तर असंच तुम्ही 4 ते 5 वेळेस केलात ना, तर थोडंफार ब्राऊन ब्राऊन कलरचं होती आणि पूर्ण व्यवस्थित शिजून जाईल. तर मी 5-6 वेळेस ही प्रोसिजर केलेली आहे. बघूयात आपण. तर तोपर्यंत थोडीशी अद्रक आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ओबडधोबड खलबत्त्यामध्ये कूट करून घेतलेलं आहे. तर बघा, आता आपली गोबी पाहिजे तशी रेडी झालेली आहे. थोडंसं मीठ टाकून घ्या आणि परत तीच प्रोसिजर करून घ्या. हे बघा, छान पाहिजे तशी झालेली आहे, बघू शकता. अशा पद्धतीनं म्हणजे इथंपर्यंत होजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवून परतून परतून घ्यायचं आहे. परत झाकण काढून म्हणजे असंच 5 ते 6 वेळेस कमीत कमी केल्याच्या नंतर ही गोबी चांगली शिजून येते. तर चला, कूट झालेला आहे, तर कूट पण आपण टाकून देऊयात यामध्ये. मी जशी सांगत आहे तशीच प्रोसिजर करा. मी स्किप न करता सांगत आहे, तुम्ही पण स्किप न करता पहा, ज्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजून येईल आणि तुम्ही पण अगदी योग्य प्रोसिजर करसाल आणि सर्वांनाच ही भाजी खूप खूप आवडते. जेही खात नाहीत ते पण तुम्हाला भाजी हे करा असं म्हणतील. तर चला, जे अद्रक लसूण आहे सगळीकडे मिक्स करून घेऊयात. एक वेळेस जेव्हा भाजी शिजेल ना व्यवस्थित, तर त्यावेळेस कमी आचेवर करूनच आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. परत आपण यामध्ये टोमॅटोज टाकलेले आहेत. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. थोडंसं मीठ टाकून घेऊयात, म्हणजे टोमॅटो छान शिजून येतील. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. चला, सगळे मसाले टाकून घेऊयात. तर काळा मसाला असेल तो टाकून घ्या, त्याच्यानंतर हळद टाकून घ्या, मीठ टाकून घ्या, बिर्याणी मसाला, मटन मसाला जे काही असेल तो पण टाकून घ्या. थोडं धनिया पावडर टाकून घ्या, थोडा जिरा पावडर टाकून घ्या, काश्मीरी थोडी लाल मिर्च टाकून घेऊया, ज्यामुळे कलर खूप मस्त येतो, आणि लाल तिखट पण टाकून घ्या. तर सगळे मसाले टाकून घेऊयात आणि त्यानंतर मिक्स करून घेऊयात. काळा मसाला टाकून घ्या. काळा मसाला नसेल किंवा असेल तरीही थोडासा मटन मसाला टाकून घ्या. मटन मसाला नसेल तर चिकन मसाला असेल तर तो टाकून घ्या. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
मसाला सगळीकडे लागलेला पाहिजे आणि यावेळेस गॅस पूर्णपणे कमी करून घ्या. चला तर सगळा मसाला मिक्स करून घेऊयात. सगळा मसाला मिक्स झालेला आहे. सगळा मसाला मिक्स झालेला आहे. त्यानंतर यामध्ये एक सिक्रेट टाकणार आहोत, ते म्हणजे बेसन पीठ. फक्त आणि फक्त 2 टेबलस्पून आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे. जास्त बेसन पीठ नका टाकू. तर यामुळे ना मस्त क्रिस्पी पण होते आणि चव अप्रतिम लागते. तर या स्टेपला, सगळी भाजी झाल्याच्या नंतर या स्टेपला आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे आणि सुरुवातीलाच ऑइल जास्त टाकून घ्या, ज्यामुळं पूर्ण प्रोसिजर व्यवस्थित होईल. कारण शेवटी आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ टाकल्याच्या नंतर फास्ट मिक्स करून घ्या, ज्यामुळं प्रत्येक जे आपण कट केलेली गोबी आहे त्या प्रत्येक पीसला प्रत्येक जागी बेसन पीठ लागलं पाहिजे, मसाला पण लागला पाहिजे. यामुळे खूप क्रिस्पी आणि खूप चवदार भाजी होते. आणि अशी भाजी नक्कीच तुम्ही केली असेल नसेल कमेंटमध्ये सांगा. केली नसेल तर नक्कीच करा. कमेंट करून सांगायला विसरू नका. नंतर टेस्ट करून घ्या. चवीपुरतं मीठ टाकून घ्या. मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच माझी युनिक आणि नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचं आहे दही. बघा, सुरुवातीपासून आपण काय काय टाकले. सगळ्यात शेवटी आपण टाकलेलं आहे बेसन पीठ. बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं. परत आपण 1-2 वेळेस वाफवून घेतलं, जसं मी आधी सांगितले तसं झाकण बंद करून. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आता प्रोसिजर संपली, त्यावेळेस टाकायचं आहे दही. आणि परत आपल्याला झाकण बंद करून 1-2 वेळेस झाकण बंद करून थोड्या वेळाने परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत ह्या दहीचं तेल सुटणार नाही तोपर्यंत एक विशेष लक्ष घ्या की खालची भाजी करपणार नाही. त्यामुळं थोड्या वेळाला परतून घ्यायचं नक्कीच आहे. तर अशा पद्धतीनं आपली भाजी ही खाण्यासाठी रेडी झालेली आहे. बघू शकता, मस्त तेल सुटलेलं आहे. अप्रतिम स्मेल येत आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत, कशाही सोबत तुम्ही ही भाजी सर्व करू शकता. तर अशी भाजी आधी तुम्ही केली आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि खरंच माझे तुम्हाला व्हिडिओ आवडतात का? हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मस्त खा, मस्त राहा, एन्जॉय करा, खुश राहा आणि माझे नवीन रेसिपीज पाहत राहा. बेल आयकॉन प्रेस करा नक्कीच. सबस्क्राईब करा नक्कीच. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका युनिक रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.